आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे। जालना महानगरपालिकेची सुद्धा आता जोरदार तयारी सर्वच पक्षाकडून सुरू आहे। भाजपकडून सदस्य अभियान नोंदणी तर शिवसेनेकडून सुद्धा बैठकांचं सत्र आहे ते सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत माजी आमदार कैलास गोरंट्याल आहेत। कशा पद्धतीने तयारी तुमच्याकडनं सुरू आहे? ते बघा, जोपर्यंत रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीला निघणार नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणे योग्य नसतात। प्रत्येकाने आपली आपली तयारी केली, आम्ही पण आमची तयारी केलेली, पण असा उघड कोणाचं नाव घेऊन असं आम्ही करत नाही। कारण हा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येत नाही त्याचं भाष्य करणे योग्य नाही। पण पार्टी म्हणून आमची तयारी फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। आम्ही आमचा जे वार्ड आमच्याकडे होते आणि जे वार्ड आमच्या विरोधकाकडे गेले किंवा भाजप सेनाकडे गेले तिथं आपण कसा नवीन चेहरा द्यायचा आणि कोणाला द्यायचं त्याची चाचपटणारे चालू आहे। आणि विधानसभामध्ये जे झाला त्याचा प्रस्ताव लोकांना आता होऊ लागला आणि प्रत्येक आता आम्हाला येऊन सांगता की नगरपालिका तुम्ही जोरदार तयारी करा, यावेळी आम्ही तुमच्या पाठिंबा राहील। तरी जोपर्यंत आरक्षण सुटत नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणे योग्य सांगत नाही, पण आमची तयारी आहे। बरं, काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेनेत गेल्याची माहिती आहे, त्यावरती कसं पाहताय? हे बघा, हे तर चालत असतात, इकडले तिकडे जातात, तिकडले इकडे जातात, म्हणजे ते गेले म्हणजे फार मोठा लॉस झाला असं काही नसतं। आणि त्यात काही लोकांना माहिती आहे की ते निवडून येणार नाही आणि त्यांना वाटतं की मी तिकीट पण देणार नाही, म्हणून अशा लोक संधी लोक गेले, त्यात काय जाऊ शकतात, त्यांना काय ही पोकळी भरून नाही गेला का? 100% मी काय म्हणतो, जे एरियात ते गेलेले आहे ना ते आमचंच एरिया आहे ना ठरला, आणि आम्हाला माहिती आहे की रिकव्हरी कुठून करायचं। ओबीसी आरक्षण ही जी सुनावणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती 25 फेब्रुवारीवरती ढकलण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीकडून काही अशा टीका करण्यात येत होत्या की महायुतीमध्ये या निवडणुका घेण्याचा दम नाही, त्यामुळे कुठेतरी तारीख पे तारीख हे सुरू असतं। मी काय म्हणतो, जे सुप्रीम कोर्टचं मॅटर आहे त्यात कोणत्याही पुढारीने काही नाही बोललं पाहिजे, कारण ते उचित नाही। कारण सुप्रीम कोर्ट आफ्टर ऑल सुप्रीम आहे आमच्यासाठी, त्याबद्दल मी काही कमेंट्स करू शकत नाही आणि आम्ही सुप्रीम कोर्टचा आधार ठेवतो। कोणाचा झेंडा फडकेल? झेंडा तर आमचाच फडकेल, तसं काय 100% फडकेल। तर हे होते माजी आमदार कैलास गोरंट्याल। आगामी निवडणुकीमध्ये महापालिकेवर आमचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।